दोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। आज मी आपल्याला दुर्गा सप्तशतीचे 108 पारायण करण्याचे काय महत्व आहे आपण का बरं सांगतो। स्वामी चरित्राचे कालचा व्हिडिओ बघितला नसेल तर अवश्य बघावा। स्वामी चरित्राचे 108 पारायण असेल, दुर्गा सप्तशतीचे 108 पारायण असेल। असं का बरं? आपल्या कुलदेवतेची, आपली कुलदेवता देवी आणि खंडोबा किंवा ज्योतिबा असेल, जो व्यक्ती आपल्या कुलदेवतेची सेवा करतो त्याला कुठेही फिरायची गरज नाही। कुठं म्हणजे काय, ही वस्तू घ्या, ते यंत्र घ्या, हे यंत्र घ्या, हे यंत्र घ्या, ही शांती करा, ती शांती करा, हे सगळं शांतीमध्येच माणूस पूर्ण शांत होऊन जातो। म्हणून आपण काय होतं, आपल्या घरामध्ये, आपल्या देवघरामध्ये देवी कोणती आहे, कुलदेवता कोणती आहे, देवीची सेवा, खंडोबाची सेवा, तुळजापूरची देवीची सेवा ही आपण करतच नाही। देवीची सेवा आपण नाही करत, आपण बाकीच्या गोष्टी जास्त करत असतो। कुंचन सेवा घ्या, हे घ्या, ते घ्या। कसं आहे, आपली कुलदेवता महत्वाची। यंत्रतंत्राच्या नादी लागू नका, कोणत्या बाबाबुवाच्या नादी लागू नका। नवीन बाबा नवीन तयार होता। म्हणून आपण आपल्या घरी देवीची सेवा करायला पाहिजे। काय होतं, महाराजांची सेवा आता खूप जण कमी करताय, बाकीच्या सेवा जास्त वाढू लागले कोणत्या पण। म्हणून सगळ्यांना एकच विनंती आहे, ही 108 आपण दुर्गा सप्तशती 108 पारायण आहे। हे काही सेवेकरितांचा अनुभव आहे। त्यांनी मला सांगितलं की दादा तुम्ही हा व्हिडिओ करा। कशासाठी? कारण की देवीच्या सेवा केल्यामुळे त्यांच्या घरातले सगळे प्रॉब्लेम संपले। सेवेकरिताही होती, त्यांना वाचता पण येत नव्हतं। मी 108 पारायणाबद्दल सगळं सांगणार आहे, त्याच्यासोबत हा अनुभव सांगणार आहे, म्हणजे आपल्या काही गोष्टी कळतील। 2 सेवेकरिताचा अनुभव सांगणार आहे। याच्यामध्ये 108 पारायण आपल्याला हे करायचं दुर्गा सप्तशती। हे पारायण तुम्ही कोणत्याही प्रकाशनाचं करा, असं काही बंधन नाही आहे। संस्कृतमध्ये वाचता येत असेल तर अतिउत्तम, नाही तर प्राकृतमध्ये मराठीमध्ये वाचलं तरी चालतं। हे 108 पारायण कोणी करायचं? ज्यांचं लग्न जमत नाही, ज्यांना जॉब भेटत नाही, ज्यांना घरामध्ये सुख शांती नाही, घरामध्ये वादविवाद भांडणं सगळ्या गोष्टी। हे 108 पारायण तुम्ही कधीही करू शकता। आज मंगळवार आहे, कधी चालू करू शकता। याच्यामध्ये 108 पारायण करण्यामध्ये याच्यामध्ये 13 अध्याय आहे, 1 ते 13 अध्याय। याची पूजा मांडणी साधी सोपी करायची। पाठ ठेवा, पाठ किंवा चौरंग ठेवायचा, त्याच्यावरती पीस ठेवा, त्याच्यावरती पोथी ठेवायची। पोथी हातामध्ये घेऊन वाचायची नाही, त्याचे नियम प्रॉपर नियम आहे। काही जण पोथी हातामध्ये घेऊन वाचतात, पोथी हातामध्ये घेऊन वाचायची नाही, बसून वाचायचं। महिलांनी आपल्या हिंदू संस्कृतीनुसार साडी असेल, हातामध्ये बांगड्या असेल, कपाळी कुंकू असेल, पुरुषांनी पण सवळा असेल ते घालून आपण वाचू शकतो। हे 108 पारायण करायचं असेल तर आपल्याला संकल्प करायचा, हातामध्ये पाणी घ्यायचं, गंधाक्षदा फुल, तुमचं नाव घ्या, गोत्र घ्या, आणि तुमची काही जी समस्या असेल ते म्हणायचं। आपलं लग्नासाठी करताय, घरासाठी करताय, कोणतीही समस्या। आणि हे तुम्हाला 108 दिवसामध्ये महिलांचे मासिक धर्मातले 5-6 दिवस सोडून गॅप पडला तरी चालतो, वृद्धी सुतक आला तरी चालतं, पुढे कंटिन्यू करायचं। संकल्प सोडायचा आणि तुम्हाला हे जेवण करायच्या अगोदर करायचं, म्हणजे सकाळच्या वेळेस करायचं। स्वामी चरित्रासारखं यांना दिवसभर करायला चालत नाही, लक्षात ठेवा। दिवसभर नाही करायला चालत, सकाळीच करून घ्यायचं। फक्त 1 ते 13 अध्याय वाचायचे। मग तुम्ही म्हणणार हे कवच वाचा, तंत्रोक्त शब्द, काही आवश्यकता नाही आहे। संकल्पयुक्त 108 पारायण करायला फक्त 1 ते 13 अध्याय वाचायचे, बाकी काही आवश्यकता नाही आहे। सगळ्यात पहिले नवार्णव मंत्राचा 15 मिनिटं जप घ्यायचा आणि 1 ते 13 अध्याय वाचायला सुरुवात करायची। ह्या सेवेमध्ये ब्रह्मचर्य पाळण्याचा असं काही नियम नाही आहे। नॉनव्हेज खायचं नाही, दारू या गोष्टी करायच्या नाही, आणि आपण सेवा आहे ती सेवा मनापासून करायची। ही सेवा कोणीही करू शकतं, जातपात धर्मपंथ असं काही नाही आहे। कारण की मूळ म्हणजे काय, मूळ वडाचं झाड म्हणजे काय, आपल्या घरामध्ये कुलदेवता ही महत्वाची। आपली कुलदेवताची सेवा नाही होत। खूप जण वर्षातून एकदा देवीच्या ठिकाणी जायला पाहिजे, 11 अलंकार देवीला व्हायला पाहिजे, दर्शन घ्यायला पाहिजे प्रत्येक वर्षी। नवीन वर्ष जसं तयार होतं तसं नवीन वर्ष प्रत्येक वर्षी आपण जायला पाहिजे। मग आता एक सेवेकरिताचा अनुभव सांगतो मी आपल्याला। त्यांनी जे 108 पारायण केले होते दुर्गा सप्तशतीचे, त्यांच्या घरामध्ये त्याला वाचता पण येत नव्हतं।
वाचता येत नव्हतं. ते म्हणे काय करू मी सेवा, मला सांगा, मला देवीची सेवा जास्त आहे. त्यांना देवीची सेवा खूप आवडत होती. देवी, मग नवार्णव मंत्राचा आपण जप सांगितला, त्यांनी तो पण केला. मग दुर्गा सप्तशतीचं पुस्तक आहे, त्यांना दिलं, त्यांनी वाचलं. रोज हळूहळू हळू वाचन करत 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 8-9 वर्षापूर्वीचा हा अनुभव आहे. तर त्या रोज वाचन करत 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 तुकडं मुकडं वाचायचा. पहिले दुर्गा सप्तशती त्यांना 1 ते 13 अध्याय वाचायला त्यांना 3 तास लागायचे. 3 तास 4 तास हळूहळू हळूहळू वाचायच्या. हळूहळू वाचन करता करता रोज 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 1 ते 13 अध्याय घ्यायच्या. ते फक्त रोज 1 ते 13 अध्याय रोज. कारण त्यांना देवीची सेवा खूप आवडत होती. वाचता येत नाही, काही नाही, काही नाही, शाळेत नाही गेला, काही नाही, तरी पण त्याला एक जोड शब्द करून मराठीमध्ये वाचून 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 3-3, 4-4 घंट्यानंतर ते हळूहळू हळूहळू 1 वर्ष झालं. नंतर हळूहळू त्यांची स्पीड वाढली. 1 वर्ष झाल्यानंतर अजून स्पीड वाढली. आणि त्यांच्या घरामध्ये मुलीचं लग्न असेल, जॉब असेल, घरामध्ये वादविवाद, घरामध्ये त्यांचा नवरा दारू पितो, मारहाण करतो, ह्या सगळा त्रास होता. पण त्यांनी कुलदेवतेची सेवा नाही केली. त्यांनी कोणतेही यंत्रतंत्र घेतले नाही, कोणतंच नाही. त्यांच्या घरात लक्ष्मी यंत्र नाही, कुलदेवता कोणतंच यंत्र नाही घरामध्ये. घर साधं. पण त्यांना एक ध्येय होतं, नाही वाचायचं. ते रोज वाचायचं. त्यांच्याकडे पहिले जेव्हा स्टार्टिंगला पहिले साध्या म्हणजे ऊर्जा नव्हती, साधी होती. पण जसं जसं ते दुर्गा सप्तशती पाठ वाचू लागले तर त्या पद्धतीने त्यांच्या अंगामध्ये एक प्रकारची ऊर्जा येऊ लागली. एक प्रकारचं चेहऱ्यावर तेज येऊ लागलं. वाचा शक्ती प्राप्त झाली. त्या पहिला सेविकरदेला वाचा शक्ती प्राप्त झाली. 3 वर्षानंतर 4 वर्षानंतर ते एकदम परफेक्ट. आता तर त्यांचं जे ऑडिओ करून मला पाठवलं होतं त्यांनी की त्यांना परफेक्ट येतं. आता 108 ने त्यांची किती पारायण झाले असेल, अगणित, हजारच्या वेळेस 1000 तरी त्यांचे दुर्गा सप्तशती पाठ वाचन झाले असेल आतापर्यंत. विचार करा. त्यांना पुस्तक न घेता सगळे शब्द पाठ झाले. प्रत्येक ऊर्जा स्पष्ट. कशामुळं? रोज 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 वाचन केल्यामुळं. त्यांच्या मुलीचा जो लग्नाचा प्रॉब्लेम होता, लग्न जमतच नव्हतं. त्यांनी खूप सेवा करायच्या, सगळं करायचं, पण लग्न जमत नव्हतं. पण मग त्यांनी देवीला जाऊन आले. देवीला 11 अलंकार वाहिले. त्या मुलींनी पण सेवा केली. आणि ते केल्यानंतर त्यांना मुलीचं पण लग्न झालं, मुलाचं पण जॉबचं झालं. त्यांचं दारूचं व्यसन आहे घरामध्ये, ते पण कमी झालं. म्हणजे ज्या घरामध्ये कुलदेवतेची सेवा होती त्या घरामधले हे जे प्रश्न आहे ना, हे सगळे प्रश्न मार्ग लागतील. मला सांगायचा हाच उद्देश आहे. 108 पारायणाचा संकल्प, ज्यांचं लग्न जमत नाही, ज्यांचं काही गोष्टी होत नाही, सगळीकडून तुम्ही ब्लॉक झालेले, तुम्ही 108 पारायणाचा संकल्प सुरू करावा. कधीही सुरू करू शकता, तसं बंधन नाही आहे तुम्हाला काहीच. सकाळच्या वेळेस पारायण करून घ्यायचं, प्रॉब्लेमच्या 5 दिवसात बंद ठेवायचं. आणि आपण करताना बाहेरचं कोणाच्या घरचं खायचं नाही आणि छानपैकी पारायण करायचं. एक दुसरा सेवेकरतेचा अनुभव सांगतो की त्यांना ऑलरेडी वाचता येत होतं, सगळ्या गोष्टी होत्या, पण गर्व आणि अहंकार आपल्या सेवेमध्ये येऊ द्यायचा नाही. त्यांना वाटत आलं मला जास्त चांगलं वाचता येतं, मीच माईकमध्ये चांगलं बोलते किंवा मीच चांगलं वाचू शकते, त्याच्यामुळे गर्व अहंकार झाला. गर्व अहंकार जिथं झाला तिथं माणूस खाली पडतो. म्हणून आपण आपलं वाचन आहे ते एका लयामध्ये करायचं, एका सुरामध्ये करायचं. आपल्याला पाठ जरी झालं तरी पण पुस्तक समोर ठेवून आपण दुर्गा सप्तशती वाचावी. खूप जणांना अनुभव असेल दुर्गा सप्तशती, सगळ्यांना पाठ असेल. तुमचा पण अनुभव कमेंट करून सांगावा. कारण की देवीची सेवा ज्या घरामध्ये होते त्या घरामध्ये कोणतीही चिंता राहत नाही. ना चिंता ना भय. रेणुका माते की जय. अशा पद्धतीने म्हणून सगळ्यांनी 108 पारायणाचा संकल्प करावा. याच्यामध्ये जास्त प्रॉब्लेम नाही. तुम्हाला 108 पारायण आहे ते 108 दिवसात होऊन जातील. मध्ये काही दिवस सुटले तरी चालेल, काही हरकत नाहीये. किंवा ज्यांना पूर्ण 1 ते 13 अध्याय वाचायला 1 ते 1.5 तास लागतो, ज्यांना कोणाला पूर्ण नाही जमत वाचायला, त्यांनी रोज 2-2 अध्याय तरी घ्यावे. रोज 2 अध्याय फक्त, काहीच नाही. हळूहळू थेंबे थेंबे तळे साचे. तसं आहे. काय करायचं, स्वामी चरित्रात जसं आपण 3-3 अध्याय वाचतो, 2-2 अध्याय वाचतो, तसंच दुर्गा सप्तशतीचे रोज क्रमशः 2-2 अध्याय वाचायचे. पहिल्या दिवशी 1 ते 2, नंतर 3 ते 4 असे क्रमशः वाचले तर आपलं 7 दिवसामध्ये पूर्ण एक दुर्गा सप्तशती पाठ होऊन जाईल. 2-2 अध्यायाला काही वेळ लागत नाही. आपल्याला कवच घ्यायचं नाही, काहीच घ्यायचं नाही. फक्त 2-2 अध्याय क्रमशः रोज वाचायचे. हा पण सोपा पर्याय आहे. आणि नवार्णव मंत्र एक 10 मिनिटं किंवा 15 मिनिटं नवार्णव मंत्रात जप करायचा. अजून एक सेवेकरी द्यायचा अनुभव आहे की त्यांना मनामध्ये भीती होती, मन घाबरायचं, मनामध्ये भीती होती. तर आपण त्यांना दुर्गा सप्तशतीचे रोज 2-2 अध्याय वाचायला सांगितले.
2-2 अध्याय. तर ते म्हणे दादा तुम्ही तुमच्या हाताने लिहून द्या कोणता अध्याय कधी वाचायचा. मग सोमवार मंगळवार 2 अध्याय असं करत करत त्यांनी लिहून घेतलं आणि मनापासून वाचन करू लागले. त्यामध्ये चंडमुंड वध असेल, देवीची जी सेवा आहे तो व्यक्ती करतो ना त्या प्रकारे एक प्रकारची एनर्जी येते. आणि ज्यांचे 1000 दुर्गा सप्तशती पाठ झाले त्या सेवेकरी ताईची एवढी ऊर्जा आहे, ते जे बोलतात ते होतं. त्यांना म्हणून सांगितलं तुम्ही थोडं शांत राहायचं, मौन धारण करायचं, काही बोलायचं नाही कोणाला, काही नाही. कारण की ती एनर्जी आहे, एनर्जी देवीची एनर्जी कोणीही सहन करू शकत नाही, लक्षात ठेवा. म्हणून आपण आपले दुर्गा सप्तशतीचे पाठ आपल्याला वाढवायचे असेल, आपल्याला सेवा वाढवायची असेल तर रोज 2-2 अध्याय दुर्गा सप्तशतीचे वाचावे. स्वामी चरित्र असेल ते वाचावं. आणि त्याच्याने काय होईल, आपल्या देवीची आणि खंडोबाचा म्हणून व्हिडिओ करणार आहे. खंडोबाचं मल्हारी मार्तंडाचा व्हिडिओ आहे तो सेपरेट करणार आहे. तर ही सेवा आता सकाळी केली तर त्याचं खूप अर्थ आहे. आता आपण पौर्णिमा असेल, अष्टमी असेल, नवमी असेल, प्रत्येक महिन्यात येत असतं. पौर्णिमेला पण पूर्ण एक पाठ जर केला त्या घरामध्ये एक प्रकारची एनर्जी येत असते, ऊर्जा येत असते, ऊर्जा. आणि देवीची सेवा केल्याने कधीही वाया जात नाही जात. खूप जण एक सेवेकरी अजूनही माझ्यासमोर असे खूप अनुभव आहे की लग्न जमत नाही. हा खूप अनुभव असतो. खूप मुली होते लग्न जमत नाही दादा, आम्ही एवढी सेवा करतो महाराजांची, काय करा आता, अजून कोणती सेवा करा. मी म्हटलं काळजी करू नका, तुम्ही सरळ साफसफाई करायची महाराजांची. मठ असेल, मंदिर असेल, कुठेही जा, केंद्र असेल तिथे जाऊन साफसफाई करा. दुसरी गोष्ट कुंकुमार्चन आणि देवीची सेवा. कुंकुमार्चन करायचं, सुपारीवर केलं तरी चालतं आणि त्याच्यावर ती सुपारी आपण पाण्याच्या कार्यक्रमाच्या सोबत ठेवायची. दुसरी गोष्ट दुर्गा सप्तशतीचे 108 पारण्याचा संकल्प सोडून घ्या. त्याच्याकडून डायरेक्ट संकल्प सोडून घेतला होता. 10-12 मुली होत्या, 16 संकल्प काही होते. ते म्हणे दादा आमच्याकडून होईल का, नाही होईल, जे होईल ते होईल. संकल्प केल्यावर करावं लागतं. संकल्प त्यांनी सोडला आणि चालू केलं. पहिल्या दिवशी थोडं हे झालं पण दुसऱ्या दिवशीपासून करू लागले. 1 ते 1.5 तासात वाचन पूर्ण होतं. सकाळच्या वेळेस वाचन करून घ्यायचं. सकाळी तुम्ही 4 वाजता वाचा, 5 वाजता वाचा, कधी वाचा. ते केल्यानंतर काहींच्या मुलींचे जे लग्न आहे ना जमले. फक्त देवीवर विश्वास. कारण काय त्यांची महाराजांनी पण सांगितलेलं ना की तुम्ही कुलदेवतेची सेवा करा. आपण काय होतो फक्त महाराजांची सेवा करतो. तर माझा पण अनुभव तसं होतं. मी म्हणत होतो की नाही देवीचं काही करायची गरज नाही, महाराजच सर्वस्व आहे, कशाची देवीची नाही करायची, मी करत नव्हतो. पण एका काकांनी मला सांगितलं की देवीला जाऊन 11 अलंकार वाहून घ्या, तुमचं लग्न जमेल. मी महाराजांची आज्ञा म्हणून गेलो, देवीला जाऊन आलो, देवीला मान सन्मान केला आणि लगेच इकडच्या साईडला नोव्हेंबर-डिसेंबरला लग्न जमलं. हे असं असतं. म्हणून देवीला जायचं, तिथं 11 अलंकार व्हायचे, घरी आल्यानंतर सवाष्णी कुमारिका जीव घालायचं, सगळे प्रश्न आपले सुटतील. जो व्यक्ती कुलदेवतेची सेवा करतो, खंडोबा असेल, देवीची सेवा करतो, त्याला कोणतेही प्रश्न आयुष्यात राहत नाही. लग्न, जॉब, मूल, संतान, बाळ ह्या सगळ्या गोष्टी पण होऊन जातात. पण काय होतं आपण कुलदेवतेला जात नाही जात आपण कुलदेवतेला. आपण बाकीच 12 भन्नडी या गोष्टी करत असतो. हे यंत्र घ्या, ते खडे घ्या, हे घ्या, ते घ्या, याच्या नादी लागा, त्याच्या नादी लागा. या नादी लागल्यामुळं पूर्ण आपलं आयुष्य खराब होतं. म्हणून महाराज महत्वाचे, गुरु महत्वाचे, त्याच्यासोबत आपल्या घरातील कुलदैवत, आपल्या घरातील कुलाचार आपल्याला माहित असतो. दुसरं जण सांगू शकत नाही कोणाला. म्हणून आपल्या घरचा कुलाचार काय आहे, आपले जुने पिढी त्यांना विचारा. घरातील कुलधर्म, कुलाचार, पौर्णिमा या गोष्टी, कुलाचार कसा असतो ते सगळ्या गोष्टी समजून घ्या आणि त्या गोष्टीने आपण आपल्या घरातील कुलाचार करून सगळ्या गोष्टी करायच्या. प्रत्येक वर्षी न चुकता जायचं. नवीन गोष्टी काही झाली तरी पण आपण आपल्या कुलदेवतेला जायचं, तिथं मान सन्मान करायचा, मग घरी यायचं. घरी आल्यावर एक सवाष्णी कुमारिका जीव घालायची. असं साधं आणि सोपं. जो व्यक्ती देवी, जो आपण म्हणतो ना खूप जण खूप चांगले आहे, त्यांना काही टेन्शन नाही. जो व्यक्ती देवी, कुलदेवतेची जो व्यक्ती सेवा करतो त्यांना कसल्याही प्रकारची कमी पडत नाही आयुष्यात, लक्षात ठेवा. म्हणून कधीही लक्षात ठेवायचं, कधीही आयुष्यात त्यांना कमी पडत नाही. म्हणून सगळ्यांनी ही जी सेवा आहे ती सेवा मनापासून करावी. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करतो, देवी आईच्या चरणी रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.